प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 26 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग खूप छान दाखवलाय त्यांनी. कला अद्वैतच्या ऑफिसला पोहोचते आणि म्हणते, काय रे चांदेकर, तू डब्बा विसरलास ना घरी? आता अद्वैत म्हणतो, मग? आता कला म्हणते, तू वेंधळा आहेस, विसरभोळा आहेस, असं मी तुला काही म्हणणार नाहीये. असं सगळं तू मला म्हणाला असतास मी विसरले असते सगळं, तर उलट मी तुला असं काही म्हणत नाहीये. मी तुला डब्बा आणून दिलाय बरं का. अद्वैत म्हणतो, मनापासून आभार आपले, या आता तुम्ही. आता अद्वैतने असं म्हटल्यावर कला पटकन तिथे खुर्चीमध्ये बसते. आता अद्वैत म्हणतो, या तुम्ही म्हणजे जा तू आता घरी, डब्बा ठेवलायस ना तू? अगं खुर्चीत काय बसली आहेस? आता कला त्या पेनांचा आणि डब्यांचा आवाज करत असते, खुडबुड खुडबुड. आता अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं? त्या पेनांचा आवाज करू नकोस, इरिटेट होतंय मला. कला म्हणते, मला बोलायचंय तुझ्याशी. आता अद्वैत म्हणतो, तुला जे काही बोलायचंय ना ते घरी गेल्यावर बोलू आपण, बाय, चल जा आता. कला तरी पण तो पेन वाजवतच राहते. कला म्हणते, मला जे तुझ्याशी बोलायचंय ना ते महत्वाचं आहे, तुला ऐकावंच लागेल. आता असं म्हणून ती पुन्हा ते पेन वाजवत असते. अद्वैत म्हणतो, काय चाललंय ग तुझं? ऐक, माझं महत्वाचं आहे. ते पेनचं बॅकग्राऊंड म्युझिक थांबव बरं आधी. आता कला म्हणते, ठीक आहे, पण काय आहे ना चांदेकर, मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे, सांगू का? अद्वैत म्हणतो, काय गोष्ट सांगणार आहेस? चिवकाऊची गोष्ट सांगणार आहेस का घास भरवून? कला म्हणते, जोक चांगला होता तुझा, पण नाही आलं मला हसू. आणि आता त्याच्या कानात त्या पेनाने गुदगुल्या करायला लागते. अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं? खरे जरा बाजूला हो, गुदगुल्या नको करूस. काय सांगायचं ते पटकन सांग. आता कला म्हणते, बरं सांगते. बघ अद्वैत, एक छोटासा गोड हुशार मुलगा, म्हणजे ज्या शाळेमध्ये ज्या गोष्टीत भाग घ्यायचा ना तो नेहमी पहिला यायचा. त्या मुलाने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. त्या शर्यतीत त्या मुलापेक्षाही बरीच मोठी मोठी मुलं होती आणि तो मुलगा त्या शर्यतीमध्ये छोटा असून सुद्धा पहिला आला. त्याने न घाबरता त्यात भाग घेतला आणि इतका फास्ट पळाला की त्याचा पहिला नंबर आला बघ. तो खूप खुश होता त्याचा पहिला नंबर आला म्हणून. त्याला ट्रॉफी मिळाली. आता ती ट्रॉफी घेऊन तो धावत घरी आला. त्याच्या आईबाबांना त्याला ती ट्रॉफी दाखवायची होती, पण तो नाही दाखवू शकला कारण त्याचे बाबा घरी नव्हते आणि कामासाठी त्याची आई बाहेर गावी गेली होती. जसा दिवस उतरत गेला तसा तसा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पण उतरत गेला. ते बिचारं पिल्लू असंच वाट बघत बघत त्या ट्रॉफीला कवटाळून झोपून गेलं. त्याला खूप वाईट वाटलं. हो ना. आता असं म्हणून ती पुढे काही बोलणार तेवढ्यात अद्वैत म्हणतो, एक सेकंड, हे सगळं तुला कसं कळलं? आता अद्वैतला समजले की ही त्याचीच गोष्ट त्याला ऐकवतीये. आता कला म्हणते, हे सगळं महत्वाचं नाहीये, माझं बोलणं ऐकून तर घे. अद्वैत म्हणतो, नाही, मला हे सगळं ऐकायचंय, तुला हे सगळं कसं कळलं? आता कला सांगते त्याला, आजोबा आणि मी गप्पा मारत होतो ना तेव्हा सहज आजोबांनी आठवण म्हणून मला सांगितलं. आता अद्वैत म्हणतो, तू मला का सांगतेस आता हे सगळं? कला म्हणते, तू ज्या मधुराला नोकरीवरनं काढतोयस ना तिची अवस्था अशीच झाली आहे. आता अद्वैत म्हणतो, म्हणजे? मग आता कला सांगते त्याला सगळी मधुराची परिस्थिती. अरे, तिचा 4 वर्षाचा मुलगा आहे, तो खूप आजारी असतो. त्याच्या बाबतीत इमर्जन्सी आली ना की मधुर जावं लागतं रे तिच्या मुलाकडे. जसं तुझ्या आईच्या बाबतीत होतं ना, तू लहान असताना तुझ्या आईला पण कामाची प्रायोरिटी द्यावी लागायची आणि तुला तुझ्या आईच्या प्रेमाला मुकावं लागायचं. अगदी तशीच परिस्थिती आहे रे मधुराची. आता असं ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो, ठीक आहे, पण हे सगळं तू जे काही सांगतेस ते खरं आहे? कला म्हणते, हो, मी सगळ्याबद्दल हे बोलते ते खरं आहे. तुला हे पटणार नाही म्हणजे चांदेकर, पण तुला कळल्यानंतर तू समजून घेशील असं वाटलं होतं मला. म्हणजे आईच्या सहवासाची किंमत तुझ्यापेक्षा जास्ती कोणाला कळणार ना, म्हणूनच तुला सांगायला आले रे. आता अद्वैत म्हणतो, खरंच तू हे खरं बोलतेस खरे? आता कला म्हणते, हो, खरंच बोलतेय. मला माहितीये मधुराच्या कामाच्या बाबतीत तू हायगई होऊ देणार नाही. तिला तू घरून काम करायची परवानगी दे, वेळ होईल तसं किंवा जसं जमेल तसं तू तिला मुभा दे, असं मला म्हणायचंय. ती तिच्या मुलाला वेळ देऊ शकेल ना? तेवढ्यात आता अद्वैत समोर त्या मधुराचं टर्मिनेशन लेटर आलंय. अद्वैत ते लेटर वाचतो आणि आता बाहेर जातो. कला आता वाट बघतीये अद्वैत काय डिसिजन घेईल याची. आता इकडे रोहिणी नेहमीप्रमाणे सरोजचं डोकं खात बसलेली आहे. सरोज म्हणत असते, रोहिणी तिला म्हणत असते, काय छान डिसिजन घेतला ग सरोज वहिनी, तू अशी डिसिप्लिन लोकच कामाला ठेवत जा तू. सरोज म्हणते, मला काम करायला खूप आवडतं आणि माझ्या हाताखाली जी काम करणारी माणसं असतात ती पण कामाच्या बाबतीत डिसिप्लिन असलेलीच लागतात मला. मग आता ही रोहिणी म्हणते, मी काय म्हणते, तू याच्या पुढे ना अशी गोरगरीब लोक घेतच नको जाऊ ना वहिनी कामावर. म्हणजे त्यांची मेंटॅलिटी ना
खूप मिडल क्लास असते, म्हणजे ते खोटेपणा करतात ग आणि नको तेव्हा उडवाउडवीची उत्तरं देऊन कामाची टाळाटाळ करतात. आता त्याचं चांगलं उदाहरण आपल्या घरातच आहे ना, ती कला खरे. आता सरोजचं डोकं उठतं कलाचं नाव ऐकल्यानंतर. आता रोहिणी म्हणते आली तशी गरीब बिचारी होती आणि आता बघ सगळं घर गिळायला चालली आहे. आता सरोज म्हणते ए रोहिणी, ते युजलेस खरेचं नाव इथे ऑफिसमध्ये काढू नकोस हं. सरोज असं ओरडल्यानंतर रोहिणी म्हणते अगं मी एवढंच म्हणते की गरीब लोकांना काम देताना त्यांच्यावर जरा दया दाखव, विचार कर त्या गोष्टीचा, इतकंच काय ते सांगायचं होतं मला तुला. आता हा प्रसंग झाल्यानंतर या बाहेर आल्यात सरोज आणि रोहिणी. आता ह्या कलाला बघून सरोजचं डोकं उठतं. कलाला विचारते ती, तू इथे काय करतेस ग ऑफिसमध्ये? कला म्हणते आज चांदेकरचा शेवटचा डोस होता ना गोळ्यांचा, तो डब्बा घरी विसरला म्हणून मी स्वतः त्याला डब्बा द्यायला आले. उगाच बाहेरचं खाल्लं असतं ना त्याने. आता तिथे तो राहुल पण उभा आहे प्रेक्षकांनो. आता पुढे बघा, ती सरोज म्हणते अद्वैत, तुझं झालं का ते सगळं, त्या मधुराचं टर्मिनेशन लेटर तू वाचलं का? आता ही ओरडणार असते बरं का कलावर सरोज, पण ती स्वतःला खूप कंट्रोल करते, ऑफिस आहे म्हणून. सरोज आता या अद्वैतला म्हणते सही केलीस का तू त्या लेटरवर? आता हा अद्वैत पुढे काही बोलणार तेवढ्यात तो ते लेटर फाडून टाकतो आणि सरोज त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते आणि कला सुद्धा. आता या अद्वैतने ते लेटर फाडून फेकून दिलंय. आता सरोज खूप चिडते आणि म्हणते अद्वैत हे काय आहे सगळं? आता अद्वैत म्हणतो मला खरेने समजून सांगितलंय आई, त्यामुळे मी माझा निर्णय बदललाय. हे ऐकल्यावर सरोजची तर तळाची आग मस्तकाला गेली आहे. अद्वैत म्हणतो हे बघ आई, आपण मधुराच्या बाबतीत जो निर्णय घेत होतो ना तो चुकीचा होता. आता सरोज म्हणते हे काय बोलतोयस तू? मगाशी सगळे मुद्दे तुला पटले होते ना, आता हे काय आलं मध्येच? हे त्याच्यानंतर तू बोलतोयस, आता काय झालं? अद्वैत म्हणतो हे बघ आई, त्यावेळेला आपल्याला कळलं नव्हतं मधुरा अशी का वागतेय, त्यामागचं कारण मला खरेने सांगितलंय, त्यामुळे मला ते पटलंय, म्हणूनच मी तिचं टर्मिनेशन लेटर कॅन्सल केलंय. आपण तिचं कारण समजून घ्यायला हवं आणि ते कारण खूप जेन्युइन आहे. एक सेकंड थांब आई. आता त्यांनी मधुराला आवाज दिलाय. आता मधुरा तिथे आलीये. येस सर. आता अद्वैत तिला म्हणतो हे बघ मधुरा, ज्या दिवशी तू ऑफिसला उशिरा येणार असशील त्याच्या आदल्या दिवशी तू सगळी कामं पूर्ण करून घ्यायचीस आणि थोडक्यात काय, वर्किंग आवर्स सगळे तुझे कॅल्क्युलेट केले जातील आणि महिन्याच्या शेवटी तुझा सगळा पगार आणि तुझं कामाचे तास मोजले जातील आणि तरच तुला पेमेंट केली जाईल व्यवस्थित. मग आता ही मधुरा म्हणते थँक्यू सो मच सर, म्हणजे त्याने छान अशी कामाची विभागणी करून दिली आहे त्या मधुराला. तर मधुरा म्हणते मी तुम्हाला शब्द देते सर, मी तुम्हाला कामाच्या डेडलाईनच्या आधी सगळं पूर्ण काम करून देईल. मग आता ती कलाला मधुरा खूप आभार व्यक्त करते अद्वैतला आणि कलाला म्हणते मॅडम थँक्यू सो मच, तुम्ही होतात म्हणून हे सगळं शक्य झालं. कला म्हणते तू जो आता चांदेकरांना शब्द दिलायस तो पाळ यात माझे आभार मानू नकोस. आता असं म्हणून मधुरा निघून जाते. पण आता या सरोजचं मात्र अगदी संताप झालाय. आता अद्वैत कलाला सुद्धा म्हणतो थँक्यू आणि हे ऐकून या सरोजला फार राग आलाय. कला स्माइल करते. आता सरोजला या गोष्टीचा त्रास होतोय. कला सुद्धा आता त्याच्या पाठीपाठी त्याच्या केबिन मध्ये निघून जाते. पण सरोज मात्र या दोघांकडे रागाने बघायला लागते. आता रोहिणी लगेच पुढे चालू झाली चुटू बोलायला. रोहिणी म्हणते बघ सरोज बहिणी, आता ऑफिसमध्ये पण अद्वैत कलाच्या म्हणण्याप्रमाणे वागणार आहे. याचा अर्थ काय आहे, त्या कलाने अद्वैतच्या मनाचा पूर्ण ताबा घेतलाय. सरोज वहिनी काहीतरी कर, असं बोलून आता ही सरोज तिथून म्हणजे तिचं बोलणं ऐकत नाही रोहिणीचं सरोज आणि निघून जाते तिथून. अद्वैतच्या घरचं सीन घेतलाय त्यांनी. आता रोहिणीताई आणि संगीताताई भाज्या निसत असतात आणि भाज्या निसताना सोहम आणि काजल या दोघांचा विषय सुरू असतो. सोहम अद्वैत जे सांगेल ते ऐकतो असं रोहिणीताई सांगत असतात आणि काजलही भाज्या खात नाही असं संगीताताई त्यांना सांगत असते. तेवढ्यात त्या कलाचे वडील तिथे येतात. रजनी म्हणतात अगं बाई या ना तुम्ही कलाचे बाबा, बसा, मी आबांना बोलवते. आता कलाचे वडील म्हणतात नग त्यांना बोलवू नका, मी नंतर येईल त्यांना भेटायला खास, पण मला जरा काम होतं. संगे जरा चलतेस का माझ्या बरोबर बाहेर? संगीताताई म्हणतात वय आले ना. आता रजनीताई म्हणतात तुम्ही दोघं जण बोला, मी चहा करते तुमच्यासाठी. रजनीताई आता चहा टाकायसाठी म्हणून किचन मध्ये गेल्यात. मग आता हे कलाचे बाबा आणि कलाची आई बाहेर जाऊन एकमेकांशी बोलतात. आता या कलाच्या वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे आपल्याला तर माहितीये प्रेक्षकांनो. तर आता कलाचे बाबा त्याच संदर्भात कलाच्या आईशी बोलतात. पण आता इकडे बघा, कला अद्वैतचं डोकं खात असते आणि म्हणत असते चल आता पार्टी दे बरं चांदेकर. आता अद्वैत म्हणतो कसली पार्टी? कला म्हणते असं काय करतोस चांदेकर, एवढं चांगलं सत्कार्य केलंस तू, 2 मिनिटात पुण्य कमवलंस आणि मला साधं थँक्यू पण नाही. नाही रे बाबा, असं नाही चालणार. आता अद्वैत म्हणतो हे बघ तुला जे समजायचं ते समज, खरे तुला थँक्यू म्हणलोय ना तेच जास्ती समज.
कला म्हणते, हो बाबा, अद्वैत चांदेकर मला थँक्यू म्हणतोय, म्हणजे माझा नवराच मला थँक्यू म्हणतोय, ही तर मोठी गोष्ट आहेच माझ्यासाठी, पण नुसतं थँक्यूने नाही चालणार. अद्वैत म्हणतो, काय हवंय तुला? तू न मला त्रास देऊ नकोस, मी कामात आहे. कला म्हणते, मी कुठे त्रास देते तुला, तू पटपट संपव ना तुझं काम, मग आपण एकत्र घरी जाऊयात. आता अद्वैतला जरा झटका यायचाच बाकी आहे. कला म्हणते, मी एकटी नाही जाणार घरी. अद्वैत म्हणतो, मग तू पुतळ्यासारखी इथे उभी राहणार आहे का? कला म्हणते, नाही नाही, अजिबात नाही, मी चांदेकर ज्वेलर्सच्या ओनरची, म्हणजे अद्वैत चांदेकरच्या बायकोसारखी इथे अशी थाटात बसून राहणार. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, काय फालतूपणा चाललाय तुझा? आता कला म्हणते, फालतूपणा काय त्यात, मला माझ्या नवऱ्यासोबत जायचंय घरी, तू आवर बरं लवकर लवकर. अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं, नवरा नवरा, आपलं लग्न कुठल्या टर्म्सवर झालंय हे विसरू नकोस. आता कला म्हणते, कुठे विसरते मी, अजिबात नाही, तरी सुद्धा मला माझ्याच नवऱ्याबरोबर बाहेर जायचंय, घरी म्हणजे जायचंय, म्हणजे घरी त्याच्यासोबत जायचंय, हिला अशी ही अडून बसली आहे. तर आता अद्वैत जरा तिच्याकडे शंका कुशंका घेऊन बऱ्याच वेळ बघतो. ही आपली तिथे खुर्चीवरती बसते, ती खुर्च्या गोल गोल फिरवते, पेनाशी खेळते, असं काहीतरी टाइमपास चालू आहे या दोघांचा. तर आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय की पुढचा सीन या कलाच्या आई बाबांचा दाखवलाय. आता ह्या कलाच्या आई म्हणतात, काय झालं, तुम्ही माझ्याशी नीट बोलत का नव्हतात? कलेबद्दल मी तुमच्याशी सांगत होते, बोलत होते, तर तुम्ही माझ्यासोबत नीट बोलला नाहीत, आता काय बोलायला आलात? मग आता कलाचे वडील म्हणत असतात, अगं संगे, माझं ऐकून घे, अगं संगे, रातच्याला डोळ्याला डोळा लागत नाही ग माझा, खूप टेन्शन आहे. संगीताताई म्हणतात, काय झालं? आता ते सांगतात, अगं हप्ताभराचे दिस जवळ आलेत. अगं म्हणजे दिस जवळ यायला लागले की डोळ्यापुढे अंधार होतो ग. आयुष्यामध्ये मी काहीच करू शकलो नाही याची भावना मला जास्ती सतावते. म्हणजे असं वाटतं की हप्ता आला की आपलं पोरींकडे बघायचं, निर्लज्जासारखं आपलं उभं राहायचं, पोरगी पैसे देते, आपण घेतो ते निर्लज्जासारखे. मला असं वाटलं की ती संसारात लक्ष घालायला लागली, असं तू बोललीस ना, तेव्हा मी विचार केला की आपल्या संसाराचं लोढणं तिच्या गळ्यात किती दिवस अडकवायचं. तेवढ्यात तिथे कला येते आणि म्हणते, बाबा आलात तुम्ही, या ना आत, या ना. आता तिचे वडील म्हणतात, अगं तू जा आतमध्ये, मला जरा तुझ्या आईशी बोलायचंय. कला म्हणते, बोला ना, मी चहा टाकते तुमच्यासाठी. असं म्हणून कला आता आत निघून जाते. खरं तर हे जरा वियर्ड वाटलं मला प्रेक्षकांनो, कारण कलाला या दोघांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य जाणवलं नाही, हे थोडंसं खटकलं. आता ही संगीताताई म्हणतात, हे बघा तुम्ही जा, मी येते घरी. मग आता ते कलाचे वडील म्हणतात, अगं हे तर काही नाही, खरी गोष्ट पुढची आहे. त्या संस्थावाल्या माणसांचा फोन आलाय, त्यातला एक माणूस आपलं घर विकत घ्यायचं म्हणतोय. काही वेळातच माणसं आपल्या घरी येणार आहे. अशा परिस्थितीत मी एकटा कुठे जाऊ, कसा निर्णय घेऊ, मला काही समजेना. संगीताताई म्हणतात, चला चला, काळजी नका करू, मी लगेच येते तुमच्या बरोबर. मग आता ते संगीताचे म्हणजे कलाचे वडील म्हणतात, पण एक सांगू का तुला, अगं संगे, माझ्या वडिलांनी ते घर बांधलंय ग, सगळ्यांचा जीव आहे त्या घरामध्ये. आता मला माझ्या भावनांवर जरा ताबा ठेवावा लागेल, मला काही समजेना ग, आता आपलं घर निघून जाईल ग आपल्या हातातनं. संगीताताई म्हणतात, हे बघा आपण कुठेही राहिलो ना तरी दोघं असू आणि तिथे संसार सुखाचा करू, तुम्ही नका बरं काळजी करू, गेलं घर तर गेलं घर, तुम्ही आधी मनातनं सगळं काढून टाका. मग आता तिकडनं अद्वैत पण आलाय बरं का प्रेक्षकांनो. आता कलाचे बाबा म्हणतात, चल अगं संगे लवकर, आपल्याला तिथे पोहोचायला हवं, ती माणसं यायच्या आत. काय आहे ना, आपल्या हातातून घर जाणार आहे हे आपण कलाला नाही कळू द्यायचं. आता हे दोघही जण निघतात तिथून आणि अद्वैतला जाणीव होतं की काहीतरी टेन्शन आहे या दोघांमध्ये. आता ते दोघे जण गेल्यानंतर अद्वैत विचार करतो, मिस्टर आणि मिसेस खरे एवढे टेन्शन मध्ये आणि अस्वस्थ काय आहेत, त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईटच घडतंय सातत्याने, का होते हे सगळं, मला जाणून घ्यायलाच हवं, नेमकं कशामुळे ते डिस्टर्ब झाले असतील. अद्वैतच्या मनातनं या कलाच्या आईवडिलांचा विचार काही जाईना. तो आता त्याच्या रूम मध्ये येतो आणि पुन्हा तोच विचार करायला लागतो, खरेच्या आईवडिलांवर खरंच खूपच वाईट परिस्थिती ओढावली आहे, मी इमॅजिनच करू शकत नाही. कर्ज फेडता फेडता लोकांचे आयुष्य जातात असं मी ऐकलं होतं आणि हे तर मी प्रत्यक्ष बघतोय डोळ्याने. नाही, त्यांच्यावर अशी वेळ येता कामा नये, त्यांना मी त्रास नाही होऊ देणार. नाही, मी मिस्टर आणि मिसेस खरेचा त्रास असा बघू शकत नाही. त्यांचं दुःख मी समजू शकेल की नाही माहित नाही, पण त्यांना या अडचणीतून मी नक्की काढेल. असा विचार करून अद्वैतने त्या पतसंस्थेवाल्यांना फोन केलाय आणि आता ते लोक काही फोन उचलत नसतात अद्वैतचा, त्यामुळे तो चिडतो. आता इकडे बघा, ही रोहिणी या राहुलला खूप रागवते आणि म्हणते, काय रे राहुल, काय चाललंय तुझं?
राहुल म्हणत असतो, मॉम काय ऐकवलंयस ना तू, जबरदस्त, मला फार आवडलं हं तू जे काही बोललीस ना सरोज मामीला. आता ही रोहिणी त्याच्यावर ओरडते आणि त्याला सटकन कानाखाली मारते. राहुल ओरडतो आता रोहिणीवर, मॉम काय करतेस तू हे सगळं. आता रोहिणी म्हणते, तू काय अक्कल गहाण टाकली का रे राहुल, तुला एक गोष्ट समजत नाही, डोक्यात जात नाही. अरे बाबा आपला प्लॅन काय आहे, या प्रॉपर्टीवर आपल्याला आपलं नाव कोरायचंय, कोण कोणाचे कान भरते, कोणाचे चेहरे पडले त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे. त्यासाठी आपल्याला सगळं प्लॅन पूर्ण करायचं आहे. आता हा राहुल म्हणतो, अगं मग त्यासाठी काय करायचंय आपण, तू सांग. रोहिणी म्हणते, तुला अक्कल आहे का राहुल, आपण उपरे आहोत, आपल्याला ही प्रॉपर्टी मिळवायची आहे काहीही करून. आता राहुल म्हणतो, मगाशी तर ठीक होतीस ना, आता काय झालंय तुला. राहुल म्हणतो, अगं तुला टेन्शन कसलं आलंय मॉम. आता ही रोहिणी म्हणते, अरे ना मला सरोजचं टेन्शन आहे ना अद्वैतचं. अद्वैत का रे, तो इमोशनल आहे, आपण जिथे सांगू तिथे सही करेल तो, पण ती कला खरे ती खूप स्मार्ट आहे. या दोघांची युनियन झाली ना तर ती कला खरे आपल्याला कधी घराच्या बाहेर काढेल ना, समजणार पण नाही, आपल्याला भीक मागावी लागेल आपल्याला. आता राहुल म्हणतो, मग काय करायचंय आपण. आता ही रोहिणी म्हणते, त्या अद्वैत आणि कलामध्ये फूट पाडायची आपण, त्यांनी विचारच नाही केला पाहिजे की आपण एक टीम आहोत. हे दोघे जण एकमेकांच्या सावलीला पण नाही उभे राहिले पाहिजे. आता बघच राहुल माझा मास्टर स्ट्रोक काय असेल पुढचा. आता बघा प्रेक्षकांनो, ही रोहिणी करायला जाते एक, पण काहीतरी होणार आहे तिसरंच. आता सरोज यामध्ये एक्सपोज होईल हे मात्र नक्की आहे. काय आहे ना प्रेक्षकांनो, आजकाल खूप मोठा दाखवतायत कला अद्वैतचा रिव्ह्यू, पण आता बघा मी तुम्हाला डिटेलमध्येच देते. आता अद्वैत विचार करतो, काही झालं तरी या खरेंचं घर वाचवायचं. अद्वैत निघाल्या कला म्हणते, अरे आत्ताच आलास ना ऑफिस मधनं, कुठे निघालास, कॉफी घे ना, तुला हवी तशी केलीये मी. आता अद्वैत म्हणतो, मला डॉमिनेट नको करूस, चल बाजूला हो. कला म्हणते, अरे तू एवढ्या कुठल्या महत्वाच्या कामासाठी चाललायस. अद्वैत म्हणतो, तुला काय करायच्या नसत्या चौकशा. कला म्हणते, असं कसं, तुझी बायको आहे ना मी, आणि तू आज पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडतोयस ना दुखल्यानंतर, ऑफिसला पण जाऊन आलायस, दमशील ना. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, सारखं मला आजारी असल्यासारखं करू नकोस, हे थांबव आधी म्हणणं. कला म्हणते, बरं नाही म्हणत, पण तू आराम कर, कॉफी पी, तुझी जर तब्येत बिघडली ना तर. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, सांगितलं ना तुला प्रत्येक वेळेला आजारी नको करूस. आता कला म्हणते, नाही म्हणाले तसं, मी फक्त तब्येत बिघडेल असं म्हणते. आता अद्वैत म्हणतो, मला जाऊ दे, मला नाही तुझ्याशी वाद घालायचा. आता तो जात असतो तेव्हा कला त्याच्या समोर आडवी होत हसत असते. आता अद्वैतच्या लक्षात येतं की हिला दार लावून घ्यायचंय समोरचं. मनातल्या मनात हे दोघं एकमेकांबद्दल बरोबर ओळखतात प्रेक्षकांनो, आणि कलाही तोच विचार करत असते की दार लावून घ्यावं म्हणजे हा जाणारच नाही. आता अद्वैत म्हणतो, अरे देवा, कशाचा तरी वास येतोय, गॅसवर दूध ठेवलंयस का. आता कला गॅसकडे पळते आणि हा बाहेरच्या रस्त्याकडे पळतो, आणि अशा पद्धतीने अद्वैत स्वतःची सुटका करतो आणि जाताना म्हणतो, खरे टुक 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 टुक. आणि आता कला म्हणते, चांदेकर थांब रे, कुठे निघालायस. आता हा फक्त तिला टुकटुक खरे म्हणतो आणि निघून जातो बाय करून. आणि कला म्हणते, बालिशच एक नंबरचा. आता हा भाग संपला बाबा एकदाचा, आणि पुढच्या भागात आपण बघतोय अद्वैत पतसंस्थेवाल्यांकडे चौकशी करतो तेव्हा त्याला कळतं की ती लोक खरेंच्या घरी गेलेत घर विकत घ्यायला, त्यामुळे आता यांनी खरेचं घर वाचवलं. आता इथे सह्याचा ड्रामा वगैरे चालू आहे, आणि नैनाला तिच्या त्या एक्स बॉयफ्रेंडने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे, मला पैसे दे नाहीतर तू खोटी प्रेग्नंट आहे हे तुझ्या घरी मी सांगेल. आता कलाला लेटर आलंय आणि नैना तिकडनं पळत येतीये. अचानक या नैनाची फेक प्रेग्नन्सी कुठून आली हे कळलंच नाही, पण बघूयात पुढे काय काय घडतंय. छान होता ना आजचा भाग, खूप मोठा होता, दमले मी सांगता. लाईक करावं प्रेक्षकांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.